रात्रीचे 2 वाजले आहेत. उद्या सकाळी ऑफिसमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं प्रेझेंटेशन द्यायचंय. किंवा कदाचित कॉलेजची फायनल परीक्षा आहे. हो, आणि डेस्कवर रिकावे कॉफीचे कप पडलेत, डोळे अगदी जड झालेत. मनात प्रचंड भीती आणि ताण आहे. अगदी बरोबर. 1 महिन्यापूर्वी जेव्हा या कामाची डेडलाईन मिळाली होती, तेव्हा वाटलं होतं की भरपूर वेळ आहे आपल्याकडे. आपण रोज स्वतःलाच सांगत होतो की आज नको, उद्यापासून नक्की सुरुवात करू, अजून खूप वेळ आहे. पण तो उद्या कधी आलाच नाही. आणि आता आदल्या रात्री जीव पणाला लावून घाबरलेल्या अवस्थेत आपण ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं आपल्यापैकी अनेकांसाठी खूप बोलखीचं आहे, नाही का? नक्कीच. आपण नेहमी महत्वाची कामं पुढे का ढकलतो? स्वतःलाच खोटी आश्वासने का देतो? हाच तर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणूनच मराठी बुकवसच्या या सखोल चर्चेत सर्वांचे स्वागत आहे, जिथे आपण पुस्तकांमधील विचार, संशोधन आणि ज्ञानाच्या मुळाशी जाऊन त्यामागील खरी कारणं समजून घेतो. आणि आज आपण प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काम पुढे ढकलण्याची सवय याचं संपूर्ण डिकोडिंग करणार आहोत. हो, उद्याची वाट पाहण्यापेक्षा आजच कृती करण्यावर भर का दिला पाहिजे हे आपण पाहणार आहोत. यासाठी आपण डॅरियस फोरॉक्स यांचं डू इट टुडे हे अतिशय गाजलेलं पुस्तक आणि सोबतच डॉक्टर पियर स्टील यांचं द प्रोक्रॅस्टिनेशन इक्वेशन यावरील वैज्ञानिक संशोधन या 2 महत्त्वाच्या माहिती स्रोतांचा वेध घेणार आहोत. मला ना डॅरियस फोरॉक्स यांची गोष्ट खूप जवळची वाटते, कारण ते स्वतः सलग 10 वर्ष या काम पुढे ढकलण्याच्या समस्येशी झगडत होते. ते काही जन्मजात प्रोडक्टिव्हिटी गुरु नव्हते. अगदी. त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक मौल्यवान वर्ष, संधी आणि मानसिक शांतता गमावली केवळ योग्य वेळेची वाट पाहण्यात. बरं, आपण हे आता सविस्तर समजून घेऊया. नक्की अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला कृती करण्यापासून रोखते? सुरुवातीला आपण जे रात्री 2 वाजेचं आणि विद्यार्थ्याचं उदाहरण दिलं ते इतकं अचूक आहे, कारण ती एक सार्वत्रिक मानवी प्रवृत्ती आहे. हो ना? पण या समस्येवर उपाय शोधण्यापूर्वी ती समस्या मुळात निर्माण का होते हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. खरं तर समाजात आणि अगदी आपल्या घरातही अनेकदा काम पुढे ढकलणाऱ्या व्यक्तीला थेट आळशी असा शिक्का मारला जातो. पण डॅरियस फोरॉक्स यांच्या मते आणि डॉक्टर स्टील यांच्या संशोधनानुसार ही सवय आळशीपणाची अजिबात नाही, त्यामागे एक अत्यंत सखोल मानसशास्त्र आहे. म्हणजे ही काही केवळ वेळेच्या नियोजनाची समस्या नाहीये? नाही, या सवयीमागे प्रामुख्याने 3 गोष्टी असतात: भीती, परिपूर्णतेचा अट्टहास, ज्याला आपण परफेक्शनिझम म्हणतो. अगदी बरोबर, परफेक्शनिझम आणि स्पष्टतेचा अभाव. जेव्हा एखादं काम कसं पूर्ण करावं याची स्पष्टता नसते किंवा ते अगदी 100% अचूकच झालं पाहिजे असा स्वतःवरच ताण असतो, तेव्हा आपला मेंदू न कळत ते काम टाळण्याचा मार्ग शोधतो. आणि इथेच डॉक्टर पियर स्टील यांचं द प्रोक्रॅस्टिनेशन इक्वेशन अत्यंत महत्त्वाचं ठरतं. थांबा, हे समीकरण मी कुठेतरी वाचलं होतं आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर सुरुवातीला मला ते खूपच तांत्रिक आणि किचकट वाटलं होतं. बापरे, असं काय होतं त्यात? प्रेरणा म्हणजे मोटिवेशन बरोबर अपेक्षा गुणिले मूल्य आणि याला भागिले आवेग गुणिले विलंब. हे असं पुस्तकात वाचल्यावर डोकं चक्रावून जातं. हो, गणिताचं सूत्र ऐकून कोणाला काम करावंसं वाटेल असं नाहीये. आपण हे जरा सोप्या भाषेत सांगू शकतो का? नक्कीच. आपण गणिताच्या भाषेत न जाता एका साध्या उदाहरणातून हे समजून घेऊया. समजा मी तुम्हाला सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत माझी कार धुवून द्या. बरं. आणि त्या बदल्यात मी तुम्हाला 1,00,000 रुपये देईन. तुम्ही काय कराल? अरे, मी आत्ताच्या आता ती कार धुवायला घेईन. 1,00,000 रुपये मिळतात म्हटल्यावर कशाचाही विचार करणार नाही. सगळी कामं सोडून द्याल ना? हो, नक्कीच. बरोबर. इथे समीकरणातील मूल्य म्हणजे व्हॅल्यू खूप जास्त आहे. 1,00,000 रुपये. अपेक्षा म्हणजे तो मोबदला मिळण्याची खात्री, ती 100% आहे. आणि विलंब 0 आहे, कारण पैसे लगेच आज संध्याकाळी मिळणार आहेत. अगदी बरोबर. त्यामुळे तुमची प्रेरणा सर्वोच्च पातळीवर आहे. आता याच समीकरणाचं दुसरं उदाहरण घेऊया. बरं, सांगा. समजा मी तुम्हाला म्हटलं की माझी कार आज धुवून द्या, मी तुम्हाला 100 रुपये देईन, पण तेही पुढच्या वर्षी याच तारखेला. बापरे, 100 रुपयांसाठी? हो. आता तुमची प्रतिक्रिया काय असेल? मी तुम्हाला स्पष्ट नकार देईन. फक्त 100 रुपयांसाठी मी माझी आजची संध्याकाळ वाया घालवणार नाही, तेही पुढच्या वर्षी मिळणाऱ्या पैशांसाठी. हेच ते समीकरण आहे. जेव्हा कामाचा फायदा किंवा मूल्य कमी असतं आणि तो फायदा मिळण्यासाठी खूप मोठा विलंब असतो, तेव्हा आपली काम करण्याची प्रेरणा 0वर येते. आणि यात जर छेदातील आवेग म्हणजे आजूबाजूला लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी जास्त असतील तर आपण ते काम नक्कीच पुढे ढकलतो. अगदी तसंच. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो: आपण तात्काळ मिळणाऱ्या सुखाच्या आहारी का जातो?
म्हणजे दूरवर मिळणाऱ्या मोठ्या यशापेक्षा आत्ता लगेच मिळणारा छोटा आनंद आपल्याला जास्त का खुणावतो? हा प्रश्न मलाही अनेकदा पडतो. पण मला सांगा, काही लोक खरोखरच फक्त आळशी नसतात का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे असा विचार येऊ शकतो की काही लोकांच्या रक्तातच आळस असतो, त्यांना मुळातच काही करायचं नसतं. हे सगळं केवळ समीकरणाचा भाग कसा असू शकतो? मानवी स्वभावही त्याला कारणीभूत असेलच ना. हा एक अतिशय रास्त आणि नैसर्गिक प्रतिप्रश्न आहे. पण उत्क्रांतीचं विज्ञान आपल्याला सांगतं की आपण मुळात आळशी म्हणून जन्माला येत नाही. मग हे कसं काय? हजारो वर्षांपूर्वी जेव्हा मानव जंगलात शिकारी आणि फळे गोळा करून जगत होता, तेव्हा जगणं ही रोजची लढाई होती. समजा त्या प्राचीन मानवाला जंगलात फळांनी भरलेलं एखादं झाड सापडलं, तो काय विचार करेल? तो शक्य तितकी फळं खाऊन घेईल. हो, तो असा विचार करणार नाही की मी आज 2 फळे खातो आणि उरलेली फळं पुढच्या महिन्यासाठी सेव्ह करून ठेवतो. बरोबर, कारण त्यावेळी फ्रीज नव्हते आणि उद्या ती फळे खराब होतील ही भीती होती. किंवा दुसरा एखादा प्राणी ती खाऊन टाकेल. त्यामुळे आजची शिकार आजच संपवणं आणि उद्याचा विचार न करणं हीच जगण्याची पद्धत होती. अरे वा, म्हणजे भविष्यासाठी साठवणूक करणे ही संकल्पना मानवी मेंदूसाठी तशी नवीनच आहे तर? अगदी तसंच माणसाचा मेंदू अशाच प्रकारे विकसित झाला आहे. त्याला आत्ता लगेच मिळणारा फायदा समजतो. म्हणजे शेतीचा शोध लागल्यावर पहिल्यांदा मानवाला आज पेरणी केली तर काही महिन्यांनी पीक मिळेल या विलंबाची ओळख झाली. हो, पण आपला मेंदू आजही त्या प्राचीन तात्काळ सुखाच्या म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या शोधात असतो. त्यामुळेच 2 महिन्यानंतर मिळणाऱ्या चांगल्या मार्कांपेक्षा किंवा प्रमोशनपेक्षा आत्ता लगेच मित्रांसोबत गप्पा मारण्याचा किंवा टीव्ही बघण्याचा आराम आपला मेंदू निवडतो. हा आळशीपणा नसून मानवी उत्क्रांतीच्या दरम्यान विकसित झालेली एक जैविक प्रतिक्रिया आहे तर? नक्कीच. हे ऐकल्यावर स्लोप ऑफ प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजेच चालढकल करण्याचा उतार ही संकल्पना अगदी चपखल बसते. म्हणजे कोणती? समजा मला एक महत्वाचं काम करायचंय, एक मोठा रिपोर्ट लिहायचाय आणि मी माझा लॅपटॉप उघडला आहे. सुरुवातीला माझ्याकडे प्रचंड उत्साह असतो, पण अचानक मनात विचार येतो की काम सुरू करण्यापूर्वी आपण फक्त 5 मिनिटं एक YouTube व्हिडिओ पाहूया, मन जरा फ्रेश होईल. आणि मग तो एक व्हिडिओ कधी संपतो हे समजतच नाही. अगदी. मी आपोआप दुसऱ्या तिसऱ्या व्हिडिओवर जातो, मग मी Instagram उघडतो, तिथे काही वेळ जातो. आणि पाहता पाहता 2-3 तास कुठे गायब होतात याचा पत्ताच लागत नाही. यालाच तो उतार किंवा घसरगुंडी म्हणतात. एकदा का आपण त्या छोट्या मोहाला बळी पडलो की तिथून खाली घसरणं निश्चित असतं. आणि शेवटी काहीच काम न होता वेळ वाया गेल्याची भयंकर खंत उरते. आणि तिथेच आपला सर्वात मोठा शत्रू लपलेला आहे, समीकरणातील आवेग. हो, या आवेगावर नियंत्रण मिळवायचं असेल तर लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी दूर करणं हाच एकमेव मार्ग उरतो. कारण आजकाल तंत्रज्ञान मुद्दाम अशा प्रकारे डिझाईन केलं गेलं आहे की ते आपल्या लिझार्ड ब्रेनला लक्ष करतं. लिझार्ड ब्रेन हा शब्द ऐकायला जेवढा रंजक आहे तेवढाच तो गूढ वाटतोय. याचा अर्थ नक्की काय? लिझार्ड ब्रेन म्हणजे आपल्या मेंदूचा सर्वात प्राचीन आणि आदिम भाग, ज्याला अमिगडाला असंही म्हणतात. अच्छा. या भागाला भविष्यातील मोठं ध्येय, करिअर किंवा पुढच्या आठवड्याची डेडलाईन या गुंतागुंतीच्या आणि तार्किक गोष्टी अजिबात समजत नाहीत. मग याला काय समजतं? या भागाला फक्त 2च गोष्टी समजतात: तात्काळ धोका टाळणे आणि तात्काळ सुख मिळवणे. जेव्हा आपल्या फोनवर एखादं नोटिफिकेशन येतं, स्क्रीन उजळते किंवा कोणीतरी आपल्या सोशल मीडिया पोस्टला लाईक करतं, तेव्हा या लिझार्ड ब्रेनला डोपामाइनचा एक छोटा डोस मिळतो. डोपामाइन हे असं रसायन आहे जे आपल्याला आनंद आणि समाधानाची जाणीव करून देतं. अगदी बरोबर. सोशल मीडिया आणि इंटरनेट हे आपल्याला वारंवार डोपामाइनचे डोस देऊन या तात्काळ सुखाची सवय लावतात. इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते आणि ती पूर्णपणे रासायनिक आहे. हो, याची तुलना पावलोवच्या कुत्र्यांच्या प्रयोगाशी केली जाते हे मी वाचलं होतं. पावलोव या शास्त्रज्ञाने कुत्र्यांना अशी सवय लावली होती की बेल वाजली की त्यांना अन्न मिळेल. आणि काही दिवसांनी नुसती बेल वाजली, अन्न समोर नसलं तरी त्या कुत्र्यांच्या तोंडात पाणी येत असे. आज आपली अवस्था तशीच झालीय. फोनचा डिंग असा आवाज आला किंवा खिशात फोन व्हायब्रेट झाला की आपण जे काही महत्वाचं काम करत असू ते सोडून नकळत फोनकडे ओढले जातो. आपण त्या नोटिफिकेशन्सचे आणि आवाजाचे गुलाम झालो आहोत. अगदी तंतोतंत. आणि ह्याच प्रक्रियेत आपण स्वतःला व्यस्त असल्याचा खोटा दिलासा देतो. म्हणजे आजकाल उत्पादकता या शब्दाचा अर्थ चुकीचा घेतला जातोय. हो,
सतत ईमेल चेक करणं, सतत मेसेजेसना रिप्लाय देणं, वेगवेगळ्या फाईल्स उघडून बघणं म्हणजे आपण खूप काम करत आहोत असा आपला गैरसमज होतो. पण सतत व्यस्त असणं म्हणजे उत्पादकता नव्हे, तर योग्य आणि अर्थपूर्ण कामं करणं म्हणजे खरी उत्पादकता. सॉक्रेटिसने हजारो वर्षांपूर्वी एक अतिशय सुंदर विचार मांडला होता. व्यस्त आयुष्याच्या निरर्थकतेपासून सावध रहा. खरंच, आपण खरोखरच प्रगती करत आहोत की फक्त एकाच जागी गोलगोल फिरत आहोत याचा विचार व्हायला हवा. डॉक्टर स्टील यांच्या संशोधनातील एक तथ्य तर खरोखर थक्क करणार आहे. कोणतं? केवळ ईमेल किंवा फोनचे नोटिफिकेशन्स बंद केल्याने वर्षाला तब्बल 1 महिन्याची उत्पादकता वाढू शकते. बापरे, म्हणजे वर्षातील 30 दिवस आपण फक्त त्या नोटिफिकेशन्समुळे गमावतो. हो, वर्षातले 30 दिवस फक्त डिंग आवाजामुळे वाया जातात हे ऐकूनच भयानक वाटतंय. ठीक आहे, समजा आपण डॉक्टर स्टील यांचं ऐकलं, सगळे नोटिफिकेशन्स बंद केले, फोन दुसऱ्या खोलीत ठेवून दिला. आजूबाजूला कोणताही व्यत्यय नाही. आपण एकदम शांत वातावरणात लॅपटॉपसमोर बसलोय. पण तरीही ती रिकामी स्क्रीन पाहिल्यावर मनात जी धडधड होते, जे दडपण येतं, ते कसं घालवायचं? लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी दूर केल्या तरी कामाला सुरुवात करण्याची जी मूळ मानसिक अडचण असते ती कशी ओलांडायची? आधा आपण तितकाच प्रभावी उपाय सुचवतात. 2 मिनिटांचा नियम. बरोबर. अगदी बरोबर. हा नियम सांगतो की जे काम 2 मिनिटांत किंवा त्यापेक्षा कमी वेळेत होऊ शकतं, ते काम पुढे न ढकलता लगेच करून टाका. उदाहरणार्थ, एखाद्या ईमेलला हो किंवा नाही असं छोटं उत्तर देणं, किंवा एखादं आलेलं बिल लगेच भरणं, किंवा आपला कामाचा डेस्क आवरून घेणं. एक मिनिट. इथे मला थोडी शंका आहे आणि मला तुम्हाला थांबावंसं वाटतंय. बोला ना. जर मी माझी सकाळची सर्वात ताजी ऊर्जा फक्त डेस्क आवरण्यात, बिले भरण्यात आणि ईमेल्सचे रिप्लाय देण्यात घालवली, तर हे म्हणजे महत्वाच्या कामापासून पळ काढल्यासारखंच नाही का? यालाच आपण मगाशी प्रोडक्टिव्ह प्रोक्रॅस्टिनेशन म्हणालो ना? हो, जिथे आपण स्वतःला व्यस्त दाखवतो पण मुख्य आणि कठीण काम तसंच पडून राहतं. हा खूपच चांगला आणि अचूक मुद्दा आहे आणि इथेच या नियमामागचा खरा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे हा नियम संपूर्ण दिवस या छोट्या कामांमध्ये घालवण्यासाठी नाहीये. नाही, हा नियम मोमेंटम किंवा गती निर्माण करण्यासाठी आहे. जेव्हा आपण एक छोटं काम पूर्ण करतो तेव्हा आपल्या मेंदूला एक यश मिळाल्याची भावना मिळते. पण हा नियम मोठ्या आणि कठीण कामांना लागू करताना थोड्या वेगळ्या पद्धतीने वापरायचा असतो. ते कसं? समजा तुम्हाला 10 पानांचा अत्यंत कठीण रिपोर्ट लिहायचा आहे. तुम्ही स्वतःला सांगायचं नाही की मला पूर्ण 10 पानांचा रिपोर्ट लिहायचा आहे. मग काय सांगायचं? फक्त स्वतःला सांगायचं, मी फक्त पुढची 2 मिनिटं लॅपटॉप उघडून टायटल आणि पहिलं वाक्य लिहिणार आहे. अरे वा. आणि मग वाटलं तर बंद करणार आहे. अरे वा. सुरुवातीचा तो जो मोठा मानसिक अडथळा असतो, ज्याला आपण फ्रिक्शन म्हणतो, तो ओलांडण्यासाठी हा नियम आहे. तर हो, एकदा का तुम्ही 2 मिनिटं टायपिंग सुरू केलत की 90% वेळा तुम्ही ते काम पुढे सुरूच ठेवता. कारण सुरुवात करणं हाच सर्वात कठीण भाग असतो. अच्छा, म्हणजे हा नियम एक प्रकारच्या स्टार्टर मोटरसारखा काम करतो, जो मुख्य इंजिन चालू करायला मदत करतो. हे खूपच तार्किक वाटतंय. आणि या स्टार्टरसोबतच डॉक्टर स्टील यांनी मेंटल कॉन्ट्रास्टिंग म्हणजे मानसिक विरोधाभास नावाची एक भन्नाट पद्धत सांगितली आहे. हे माझ्यासाठी या पुस्तकातील आणि संशोधनातील सर्वात मोठं आहा मोमेंट होतं. का बरं? कारण सहसा आपल्याला सगळीकडे काय ऐकायला मिळतं? नेहमी सकारात्मक विचार करा, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन करा, फक्त यशाची स्वप्ने पहा, सर्व छान होईल. पण डॉक्टर स्टील यांचं संशोधन सांगतं की केवळ यशाची स्वप्ने पाहण्याने आपली ऊर्जा आणि काम करण्याची इच्छा चक्क कमी होते. हे कसं काय शक्य आहे? इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे आपलं स्वतःचं मानसशास्त्र आपल्या विरोधात कसं काम करतं ते पहा. जेव्हा आपण फक्त सकारात्मक विचार करतो आणि डोळे मिटून यशाची स्वप्ने रंगवतो, जसं की मी ती परीक्षा उत्तम मार्कांनी पास झालोय किंवा मला ते प्रमोशन मिळालं आहे, तेव्हा आपला मेंदू खऱ्या अर्थाने फसतो. मेंदूला नुसती कल्पना आणि प्रत्यक्ष वास्तव यातील फरक पटकन समजत नाही. म्हणजे जेव्हा आपण फक्त यशाची कल्पना करतो तेव्हा मेंदूला वाटतं की आपण ते यश आधीच मिळवलं आहे. अगदी बरोबर. त्यामुळे तो आपल्या शरीराला शांत होण्याचा संदेश देतो. हृदयाचे ठोके सामान्य होतात आणि आपली काम करण्याची ऊर्जा लगेच खाली येते. मेंदू म्हणतो, अरे आपण तर जिंकलोय, आता कशाला मेहनत घ्यायची? मग यावर उपाय काय? स्वप्न पाहणं सोडून द्यायचं का? आपण ध्येयच ठेवायची नाहीत का? नाही, अजिबात नाही. उपाय आहे मेंटल कॉन्ट्रास्टिंग. यात नक्की काय करायचं असतं? यात आधी आपण आपल्या ध्येयाचं आणि मिळणाऱ्या यशाचं चित्र नक्कीच पाहतो, पण त्यानंतर लगेचच काय? आपण आजच्या वास्तवाची आणि वाटेत येणाऱ्या संभाव्य अडचणींची स्वतःला जाणीव करून देतो. उदाहरणार्थ?
आपण कल्पना करतो की आपल्याला फिटनेस मिळवायचा आहे आणि उत्तम शरीरयष्टी मिळवली आहे. हा अंतर आहे. आणि हे अंतर भरून काढण्यासाठी मेंदू ते कृती करण्याची गरज निर्माण होते. त्यामुळे केवळ यशाची स्वप्ने पाहण्यापेक्षा अडचणींचा विचार करून पावलं उचलणे हे जीवशास्त्रीयदृष्ट्या जास्त फायदेशीर ठरतं. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की आपण स्वतःच्याच मेंदूला कामाला लावण्यासाठी एक प्रकारची पॉझिटिव्ह भीती किंवा तणाव निर्माण करतो. आणि जेव्हा आपण कामाला सुरुवात करतो तेव्हा सक्सेस स्पायरल म्हणजेच यशाची साखळी ही संकल्पना खूप महत्वाची ठरते. या पुस्तकात प्राचीन पॉलिनेशियन दर्यावर्दी यांचं एक उत्कृष्ट उदाहरण दिलंय जे मला खूप भावलं. हे दर्यावर्दी अथांग पॅसिफिक महासागर कसा पार करत असत? त्यांच्याकडे आजच्यासारखे GPS किंवा सॅटेलाईट नकाशे नव्हते. ते एकाच वेळी हजारो मैलांचा प्रवास कधीच ठरवत नसत. जर त्यांनी तसा विचार केला असता तर महासागराच्या भीतीने ते किनाऱ्यावरच राहिले असते. हो, ते आयलंड हॉपिंग करत असत, म्हणजे एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जाणं. ते होडीत बसायचे आणि फक्त पुढच्या जवळच्या बेटापर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट ठेवायचे. एक बेट गाठलं की त्यांना प्रचंड मानसिक दिलासा मिळायचा. त्यांचा आत्मविश्वास वाढायचा. मग तिथून ते पुढच्या बेटाचा विचार करायचे. आपल्या आधुनिक कामाच्या ठिकाणीही हेच लागू होतं, नाही का? जर एखादा मोठा प्रोजेक्ट पाहिला तर घाम फुटतो. पण जर ते काम छोट्या, शक्य वाटणाऱ्या टप्प्यांत विभागलं, जसं की आज फक्त डेटा गोळा करणे, हे झालं पहिलं बेट. उद्या फक्त आराखडा बनवणे, हे दुसरं बेट. तर ते किती सोपं होऊन जातं. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला समजेल की छोटी पण सातत्यपूर्ण कृतीच नेहमी मोठं यश देते. प्रत्येक छोटा टप्पा पार केल्यावर जो आत्मविश्वास मिळतो तो पुढचा टप्पा गाठण्याची प्रेरणा देतो. पण इथे एक अत्यंत महत्वाची गोम आहे. कामाला सुरुवात करणं सोपं असतं. हो, एखाद्या प्रेरणादायी व्हिडिओला पाहून आपण उत्साहाच्या भरात 1-2 दिवस खूप काम करतो. पण महिनाभर, वर्षभर हे सातत्य कसं टिकवायचं? कोणताही थकवा न येता दररोज काम कसं करायचं? इथेच अनेकांची गाडी अडखळते. याचं मुख्य कारण म्हणजे आपण केवळ आपल्या इच्छाशक्तीवर विसंबून राहतो. इच्छाशक्तीवर विसंबून राहण्यात काय गैर आहे? आपण लहानपणापासून नेहमीच ऐकतो की विल पॉवर मजबूत असली पाहिजे. समस्या अशी आहे की इच्छाशक्ती ही आपल्या मोबाईलच्या बॅटरीसारखी असते. सकाळी झोपेतून उठल्यावर ती 100% असते. पण दिवसभरात जसे आपण लहान मोठे निर्णय घेतो, ट्रॅफिकचा ताण सहन करतो, कामाच्या ठिकाणी लोकांशी बोलतो, तशी ती बॅटरी हळूहळू संपत जाते. संध्याकाळपर्यंत आपली इच्छाशक्ती जवळपास शून्यावर आलेली असते. म्हणूनच लोक अनेकदा सकाळी ठरवलेला व्यायाम संध्याकाळी करत नाहीत किंवा डाएटवर असताना रात्री जंक फूड खातात. त्यामुळे दररोज फक्त इच्छाशक्तीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःची एक भक्कम सिस्टीम तयार करणं आवश्यक आहे. एक अशी दिनचर्या जी आपल्याला न ठकता आपोआप काम करत राहण्यास मदत करेल. आणि हीच सिस्टीम तयार करण्यासाठी डॅरियस फोरॉक्स यांची 30 मिनिटांची इव्हनिंग रिच्युअल अत्यंत उपयुक्त ठरते. उद्या काय करायचे हे उद्या सकाळी ठरवण्यापेक्षा आज संध्याकाळीच ठरवणे हा यातील गाभा आहे. मला सांगा, सकाळी उठल्यावर आज कोणते कपडे घालू किंवा सुरुवातीला कोणते काम करू असा विचार करण्यातच आपला अर्धा वेळ जातो. फोरॉक्स यांच्या मते रात्री झोपण्यापूर्वी 30 मिनिटं स्वतःसाठी काढा. पहिल्या काही मिनिटांत दिवसभराचा आढावा घ्या. जे काही घडलं ते थोडक्यात एका डायरीत लिहून काढा. मग उद्याच्या कॅलेंडरचं नियोजन करा. कोणत्या वेळी कोणतं काम करायचं हे निश्चित करा. त्यानंतर उद्या लागणारे कपडे, लॅपटॉपची बॅग किंवा साहित्य तयार ठेवा. हे ऐकायला खूप साधं, कदाचित शालेय मुलांसारखं वाटेल, पण याचा परिणाम खरोखरच प्रचंड आहे. हे साधं वाटत असलं तरी यामागील विज्ञान फार मोठं आहे. ही साधी दिनचर्या आपल्या निर्णय घेण्यातील थकवा वाचवते. डिसिजन फटीग, बरोबर. सकाळी उठल्यावर कोणतेही छोटे निर्णय घ्यावे लागत नाहीत, कारण ते आपण आदल्या रात्रीच घेतलेले असतात. आपली सकाळची ताजी 100% बॅटरी थेट मुख्य कामासाठी वापरली जाते. याशिवाय डॉक्टर स्टील यांचा आणखीन एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जो अनेकदा दुर्लक्षित केला जातो. तो म्हणजे पुरेशी झोप. झोपेचा आणि काम पुढे ढकलण्याचा काय संबंध? अनेकदा वाटतं की जे लोक कमी झोपतात आणि जास्त काम करतात तेच यशस्वी होतात. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. किमान 7 ते 8 तास पुरेशी झोप न मिळणं हे काम पुढे ढकलण्याचं सर्वात मोठं शारीरिक कारण आहे. जेव्हा आपला मेंदू थकलेला असतो, त्याला पुरेशी विश्रांती मिळालेली नसते, तेव्हा तो कठीण कामं टाळण्याचाच प्रयत्न करतो. मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो तार्किक विचार करतो त्याची ताकद कमी होते.
आणि नियंत्रण आपोआप लिझार्ड ब्रेनकडे जातं. मग तो सोपे तात्काळ सुख देणारे मार्ग शोधतो. जसं की काहीही न करता सोशल मीडिया स्क्रोल करणे. त्यामुळे रात्रीची पुरेशी झोप ही केवळ विश्रांती नसून ती दुसऱ्या दिवसाच्या उत्पादकतेची पहिली पायरी आहे. आणि या सर्वांसोबत फोरॉक सांगतात तसं दररोज स्वतःमध्ये फक्त 0.1% सुधारणा करण्याची सवय ठेवली तर एका वर्षात त्याचे कंपाऊंडिंग होऊन किती मोठे बदल घडू शकतात हे आपण अनुभवू शकतो. अगदी बरोबर. आणि सातत्य टिकवण्यासाठी दैनंदिन कामात टप्पे करणंही तितकंच महत्वाचं आहे. सलग 4 तास एकाच जागे बसून काम करण्यापेक्षा 30 मिनिटांचं काम आणि 5 मिनिटांची विश्रांती या इंटरव्हल्समध्ये काम केल्यास लक्ष केंद्रित करणं खूप सोपं जातं. आपण काही यंत्र नाही आहोत ज्यांना विश्रांतीची गरज नसते. योग्य वेळी घेतलेली छोटी विश्रांती पुढच्या कामासाठी नवी ऊर्जा देते. नक्कीच. जर आपण या संपूर्ण सखोल चर्चेचा थोडक्यात धांडोळा घेतला तर आपल्यासमोर एक स्पष्ट चित्र उभं राहतं. काम पुढे ढकलणं हा केवळ आळशीपणा नाही, तर ती एक मानसिक आणि जैविक प्रक्रिया आहे. हे टाळण्यासाठी आपल्याला डॉक्टर स्टील यांचं प्रोक्रॅस्टिनेशन इक्वेशन लक्षात ठेवावं लागेल. कामाचं मूल्य ओळखा आणि तात्काळ सुखाचा मोह टाळा. विचलित करणारे अडथळे, विशेषतः फोनचे नोटिफिकेशन्स बंद करून अमिगडालाला शांत करा. 2 मिनिटांचा नियम आणि मेंटर कॉन्ट्रास्टिंग वापरून कामाला प्रत्यक्षात सुरुवात करा. आणि इच्छाशक्तीवर अवलंबून न राहता स्वतःची एक शाश्वत आणि भक्कम सिस्टम तयार करा. हे सगळं ऐकायला जितकं तर्कशुद्ध वाटतं तितकंच ते आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष लागू करणंही सहज शक्य आहे. विचार करा, जेव्हा आपण उद्या करूया फसव्या विचाराच्या जाळ्यातून बाहेर पडून आज आणि आत्ता काम करायला लागतो, तेव्हा आयुष्यातला कितीतरी अनाठायी ताण कमी होतो. सतत डोक्यावर टांगती तलवार असल्यासारखी जी अपूर्ण कामाची ओझी असतात ती नाहीशी होतात. आणि त्यातून मिळणारी ती मनाची शांतता आपल्याला खऱ्या अर्थाने एक सार्थ आणि समाधानी आयुष्य जगण्यास मदत करते. जेव्हा कामं वेळेवर पूर्ण होतात तेव्हाच आपण स्वतःसाठी, आपल्या छंदांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी दर्जेदार वेळ काढू शकतो. हाच तर या सगळ्याचा मूळ उद्देश आहे. पण आजचा हा भाग संपवण्यापूर्वी एका अशा विचारावर चिंतन करूया जो या संपूर्ण विषयाचा आत्मा आहे. डॅरियस फुरॉक्स यांच्या पुस्तकाच्या सुरुवातीला एक अतिशय भेदक वास्तव मांडले. वेळ ही अत्यंत मर्यादित आहे आणि गेलेला प्रत्येक सेकंद आपल्याला मृत्यूच्या थोडं जवळ घेऊन जात आहे. जर आपण आपल्या वेळेकडे एका बँक खात्यासारखं पाहिलं, एक असं बँक खातं जिथून न वापरलेली शिल्लक रोज रात्री कायमची पुसली जाते आणि ती कधीच परत मिळत नाही, तर उद्या सकाळी मिळणारी ही अमूल्य वेळ आपण नुसती चालढकल करण्यात खर्च करू की खऱ्या अर्थाने स्वतःच्या प्रगतीसाठी ती गुंतवणूक करू? हा विचार नक्की करा, कारण शेवटी निर्णय आपला आहे. हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा पण तितकाच प्रेरणादायी आहे. मराठी बुकवर्सच्या या सखोल चर्चेचा प्रवास आज आपण इथेच थांबूया. उद्याची वाट न पाहता आजच कृती करायला सुरुवात करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह आणि नव्या विचारांसोबत. तोपर्यंत शिकत रहा आणि प्रगती करत रहा.